काय झालं होतं, गेल्या 8 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या आणि तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छेनं सिस्टीममध्ये गणेश नाईकला मंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली. पूर्वी ज्याला आमदार होतो त्याला माननीय आयुक्तांबरोबर पूर्वी 8 दिवसामध्ये, नंतर 10 दिवस, 15 दिवसामध्ये आयुक्तांकडे जाऊन जे मावळत्या सभागृहाचे नगरसेवक आणि उभरते कार्यकर्ते यांच्या समवेत आयुक्तांशी बैठक घेऊन त्यांच्या समस्यांचं चर्चा करून त्याच्यातून निराकरण करण्याचा प्रयत्न व्हायचा. पण गेल्या 8 महिन्यापासून महापालिकेमध्ये माझं जाणं बंद झालं आणि कार्यकर्त्यांना पूर्वी असं वाटायचं की दर 15 आठवड्यांनी महासभा होते, तर त्याच्यातला जो एक आत्मविश्वास त्याला निर्माण झाला, तो आत्मविश्वास कमी कमी होत चालला. आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की या प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांमध्ये जी मस्ती आहे, हिज मास्टर व्हॉइस ही कंपनी होती, माहिती की नाही? हा, तर अशा प्रकारचे त्या लोकांनी काही घटकांवर अन्यायच केले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की या 8 महिन्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य निर्माण व्हायला लागले, अधिकाऱ्यांच्या विषयी क्रोध निर्माण व्हायला लागले आणि एका दिवशी कधीतरी महापालिकेत जाऊन कधी वाईट प्रकार होऊ नये म्हणून मी माननीय आयुक्तांना सांगितलं की आज आता कालच अधिवेशन संपलं, संध्याकाळी 5 वाजता तिथे संपलं आणि मी ॲडव्हान्समध्येच प्लॅनिंग केली होती की या ठिकाणी पर्टिक्युलर लोकांना आणि टू द पॉइंट तुम्ही तुमच्या बाजू मांडा आणि 1 महिन्यामध्ये परत त्याचा मी आढावा घेणार आहे. एक गोष्ट खरी आहे की काही ठिकाणी काही अधिकाऱ्यांच्या काय झाले की गेली 5 वर्ष जवळजवळ ह्या शहरामध्ये महासभा नाही, त्याच्यामुळे या आयुक्तांना महासभा काय असते ह्या नवी मुंबईची ही त्याची कल्पना पण नाही. पण त्यात सगळे मागचे सगळे आयुक्त म्हणजे आता कैलासजी शिंदे म्हणा, राजेशजी नार्वेकर, त्याच्या अगोदरचे अभिजित बांगर, या सर्वांच्याकडे तशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना घेऊन मी गेलो. आणि आता निवडणुका जवळ आल्या असल्या तरी सुद्धा काही कार्यकर्त्यांना तर म्हणजे अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं गेलं आणि म्हणून त्या बाबतीमध्ये माननीय आयुक्तांना मी बोललो आता या 1 महिन्यानंतर याचा आढावा घेणार. मी बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी होत्या त्या दुरुस्त केल्यात असं मी बोललो मगाशी आणि आता त्याच्यातून चांगला मार्ग निघेल असं बघू. हे बघा, गेली 5 वर्ष 8 महिन्यापासून नवी मुंबई शहराला 12 धरणातून मिळणारे पाणी 40 MLD पाणी 5 वर्ष दिलेले नाही. पाणी चोरलं, मी काय बोलतो की चोर के चोर और ऊपर से शिरजोर, म्हणजे कमीत कमी तुमच्याच नालायकपणामुळे नवी मुंबईची जनता ताणलेली राहिली आणि तुम्ही काय आम्हाला खिजवण्याकरता परत तुम्ही सांगता या ठिकाणी पाणी नाही. प्रश्न असा आहे खरं म्हणजे इथं बॉडी नाही आहे. बॉडी नाही म्हटल्यानंतर इथल्या कार्यकर्त्यांना दोष देण्याचा प्रश्नच प्रशासन आहे. प्रशासन हे नगरविकास खात्याच्या अंतर्गत आहे, म्हणजे हुज फेल्युअर इज दिस, हे फेल्युअर कोणाचं आहे? नगरविकास खात्याचं फेल्युअर आहे. आणि परत तुम्ही बोलता की घनसुलीला पाणी नाही, तलोलीला नाही, गोठुलीला नाही. तो पाणी तुम्ही त्या ठिकाणी चोरलाय. हे चोरावं का बोलावं लागतं? गेली 5 वर्ष 8 महिने त्या ठिकाणी 40 MLD पाणी नवी मुंबईला मिळणारा तुम्ही दिलेला नाही. तुम्ही म्हणजे कोणी? प्रशासनानं. प्रशासन कोण चालवत होतं त्यावेळेला? आता देवेंद्र फडणवीसांच्या मी कानावर गोष्ट घातली, गिरीश महाजनच्या कानावर घातलेली आहे, माननीय आयुक्तांना पण पत्र दिलं आणि पाठपुरावा करायला सांगितलेला आहे मी. जर का उद्याला त्या ठिकाणी जर 40 MLD पाणी नाही निघालं तर निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाणी चोर ही उपाधी त्यांना घ्यावी लागेल. एक इथला नवी मुंबईतला एक नेता आहे, त्यांनी माननीय आयुक्तांना पत्र दिलंय. काय पत्र दिलंय की
मंत्री महोदय गणेश नाईक यांनी अशा प्रकारची टीव्हीला माहिती दिली की ह्या शहरातलं गॅस चोरला. गॅस म्हणजे ऑक्सिजन, हे फॅक्ट आहे. कोविडच्या कालखंडामध्ये रबाला MIDC मध्ये जो नवी मुंबईच्या हॉस्पिटल करता जे ऑक्सिजन गॅस त्या ठिकाणी तयार झाला होता तो गॅस MIDC मधून चोरून नेला म्हणजे चोरूनच नेला ना. तो दुसऱ्याचे हक्क डावलणं म्हणजे ते चोरीचाच प्रकार आहे तो. म्हणजे त्यावर तुम्हाला पण सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला माहिती आहे. त्यालाही चर्चा झाली होती ना की गॅस चोरला म्हणून. कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली ती औषधं चोरून नेली. सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. नवी मुंबईला नाही त्याचा फायदा दिला. स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले. मी ते ओपन हाऊसमध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय. जर का ह्या गोष्टी जर दुरुस्त झाल्या नाहीत, नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या हिताकरता जे भूखंड पाहिजेत ते जर भूखंड या कालखंडात मिळाले नाहीत, तर प्रचाराचा मुद्दा असेल की भूखंड चोरले, स्वतःच्या स्वार्थाकरता बिल्डरच्या घशात घातले. अशा लोकांना तुम्ही काय सन्मानित करणार आहात? जनतेला अपील करणार आम्ही. पाणी चोरल्याचा आरोप करीन, गॅस चोरल्याचा आरोप करीन, औषधं चोरल्याचा आरोप करीन आणि स्वतःच्या काहीतरी लहरी करता 6,000 कोटीचा भूदंड 14 गावाचा समावेश करून नवी मुंबईवर टाकलेला आहे. नवी मुंबईच्या जनतेला ते परवडणार आहे का? हे प्रचाराचे मुद्दे असतील. न पेक्षा आता अनाऊन्स करावं नवी मुंबईचं 40 MLD पाणी दिलं गेलं. चला तर ते औषध चोरलं ते तर काय परत काय तो कोविड यावा अशी आमची इच्छा नाही. ऑक्सिजन गॅस चोरला तो गेला, परंतु 40 MLD पाणी नवी मुंबईचे आता माननीय मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे. ही 14 गावं काढा. नियमाप्रमाणे एकदा निवडणुकांची ही घोषणा झाल्यानंतर ती पण इलेक्शन कमिशनरनी केली आणि सन्माननीय कोर्टाच्या आदेशाने असं केली. म्हणून ती गावं आता नाही काढता येणार, परंतु निवडणुका झाल्यानंतर ती गावं काढली जातील. माननीय मुख्यमंत्री मध्ये बोलले की पहिल्या 6 महिन्यामध्ये ही गावं आपण काढून टाकू. शेवटी नवी मुंबईच्या जनतेला 6,000 कोटीचा भूदंड हा आम्ही नाही त्यांच्या डोक्यावर देऊ देणार. जनतेला मी सांगितलेलं आहे, सिडकोच्या किंवा सरकारच्या धोरणानुसार 2015 पूर्वी बांधलेली घरं यांना अभय देण्यात आलेलं आहे, म्हणजे नॉट टू डिमॉलिश, म्हणजे ती अधिकृत झाले असं नाही. त्याचबरोबर सिडकोच्याच निर्णयानुसार गावठाणाबाहेर ज्यांनी बांधकामं केलीत अशा प्रकल्पग्रस्त लोकांनी ज्या नोडमध्ये घरं बांधलेत त्या नोडचा जो रिझर्व्ह प्राईज आहे त्याच्या 15% रक्कम भरण्याची तयारी दाखवली तर ती जागा त्यांची होणार आहे. प्रामुख्यानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या बैठकीमध्ये मी म्हटलेलं की याच्या पुढे नवी मुंबईचा जर रिडेव्हलपमेंटचा जर विचार होणार असेल तर त्या ठिकाणी सिडकोच्या नियंत्रणाखाली होणार नाही, तो महापालिकेचे नियंत्रण करा. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे निर्देश दिले की ह्या ठिकाणी नवी मुंबईमध्ये पुनर्निर्माण होणार असेल तर ती सिडको नाही महापालिका करेल. आणि सिडकोला माननीय मुख्यमंत्र्यांनी सुनावले, आता बस झालं, तुम्ही दुसरीकडे जा, आता इथे खणण्याचं काम बंद करा. खणण्याचं काम म्हणजे हा फार मोठा शब्द आहे. काय बोलले, इथे अजून किती खणत बसलात तुम्ही, आता इथून दुसरीकडे जा तुम्ही. हे असे माननीय मुख्यमंत्र्यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना आणि नगरविकास अधिकाऱ्यांना सुनावले. दादा, पुनर्वसनाच्या सोबत इथं झोपडपट्टीचं पुनर्वसनाचा प्रश्न आहे. हे बघा, पुनर्वसनाच्या बाबतीत म्हणजे आता ओरिजिनल गावठाण सिडकोच्या परिसरात LIG मध्ये बांधलेली घरे आणि झोपडपट्टी या सगळ्यांना एकच नियम लावून निश्चितपणे ह्या निवडणुकांच्या दरम्यानमध्येच त्याच्यावर विचार विनिमय होईल आणि निश्चितपणे एक नमुनेदार विकासाची
रूपरेखा आखली जाईल, ज्याच्यामध्ये गावांचा विकास, ज्याच्यामध्ये झोपडपट्टीचा विकास, ज्याच्यामध्ये सिडकोनी बांधलेल्या LIGच्या परिसरातला विकास, पण तो त्या लोकांच्या मर्जीनुसार विकास व्हावा, त्यांना अधिक आर्थिक भुर्दंड पडू नये आणि कुठेतरी कोणाचे हक्क डावलले जाऊ नयेत आणि म्हणून तेच लोक त्यांचा विकासाचा निर्णय घेतील. नेत्याचं नाव नाही, नेता काहीतरी नेत्याच्या नावाखाली तो बाजार चालतो म्हणलं, अशा कुठल्या नेत्याच्या नावाखाली बाजार चालता कामा नये. मी त्या ठिकाणी सुद्धा दिल्यात नाही. अशी आपण ऐकलात माननीय आयुक्त महोदयांना होर्डिंग पॉलिसीविषयी आणि फेरीवाली पॉलिसी नमुनेदार गोष्टी मी सूचना दिलेल्या आहेत. त्यावेळेला माननीय पोलीस आयुक्त भारंबे साहेब, महापालिका आयुक्त शिंदे साहेब आणि आम्ही तिघांनीच त्या गोष्टीवर चर्चा केली. लवकरच त्याचं धोरण निघेल. ठीक आहे, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणी काय बोललं याचा चर्चा करायची नसते, परंतु मी बाहेर बोललोय ना की या ठिकाणी ट्रक टर्मिनलला बांधलेली घरं ती 75 लाख, गोरगरिबांची घरं का 75 लाखाची असतात. पंतप्रधान आवास योजना ही 75 लाखाची असते. खरं म्हणजे त्याच्यातली जागा मायनस केली तर ती 25 लाखाला घरं मिळतील. आणि इथंच काय गरज होती, नैनामध्ये किंवा खारघरच्या नोडमध्ये 25 लाखामध्ये ती घरं मिळाली असती. किंबहुना आता कंजेशन मोकळं झालेलं आहे, फ्रीवेच्या माध्यमातून, हायवेच्या माध्यमातून, तिकडे अटल सेतूच्या माध्यमातून लोकांना यातायात करणं अतिशय चांगलं झालेलं आहे. किंबहुना हे ट्रक टर्मिनलची वस्ती, जुईनगरची वस्ती, नेरूळची वस्ती, हे शहराचं कंजेशन करण्याची एक प्रकारची अक्कल नसलेल्या लोकांनी, मी तर बोललोय अक्कल नसलेल्या लोकांनी केलेलं हे नियोजन आहे. दादा आता आज हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.